हाय फ्रेंड्स, शुभ दीपावली. प्रियंकाच फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, मी आज महालक्ष्मी पूजेनिमित्त गोडाचा शिरा बनवला आहे साजूक तुपातला. तुम्ही बघू शकता. मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्याला 1 वाटी तूप वापरलं आहे, जेणेकरून रवा एकदम छान आणि टेस्टी व्हावा म्हणून. हा रवा छान परतवून घ्यायचा गोल्डन होईपर्यंत. आणि त्यामध्ये मी काजू नाही टाकले, मी बदामच टाकले आणि वेलचीची पूड टाकली आहे. रवा आपण जेव्हा तुपामध्ये हे करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये काजू पण टाकायचे, नाही तर बदाम, जे आवडेल ते टाका. थोडंसं गोल्डन रंग आला ना रव्याला की त्याच्यामध्ये आपण दूध घालूया. दूध थोडं कोमट घ्या. मी जरा थोडंसं गरमच घेतलं होतं, त्याच्यामुळे तेवढं स्पार्क झालं होतं. तुम्ही बघितलं. असं तुम्ही नका करू. आणि थोडासा रवा हलवून घ्यायचा व्यवस्थित. जास्त पातळ करायचं नाही. आणि आपल्या आवडीनुसार साखर घालूया. मला रवा गोडच आवडतं म्हणून मी थोडी जरा जास्तच साखर टाकली आहे. छानपैकी हलवायचं. त्याच्यावर झाकण लावून थोडीशी वाफ येऊ द्यायची. 2 मिनिटांनी झाकण काढून त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाका. वेलची पूड टाकली की त्याला थोडंसं हलवायचं आणि थोड्या वेळ परत झाकण ठेवून त्याच्यावरती थोडे बदाम, आपले डेकोरेटसाठी बदाम टाकून द्या. छानपैकी सुंदर असा साजूक तुपातला रवा तयार आहे. खूप छान झाला होता, टेस्टी पण एवढा झालेला सगळ्यांना आवडला. आपल्या लक्ष्मी मातेलाही जरूर आवडेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.